नमस्कार, मी किरण होले. जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत असाल की नुकतीच लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे भरघोस मतांनी निवडून आले आहे आणि आता काही महिन्यातच विधानसभा निवडणूक सुरू होणार आहे. आणि या विधानसभा निवडणुकी दरम्यान अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आता विधानसभा निवडणुकीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दावेदारी करण्यात येत आहे. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते, कट्टर सैनिक बबनराव विल्लेकर. आपण यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. काय सांगाल, अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला होता आणि दर्यापूर तालुक्यात तर शिवसेनेचा बालेकिल्ला बरेचसे वर्षापासून होता. आपण गेल्या 1990 पासून शिवसेनेमध्ये काम करत आहात. काय सांगाल, कशा पद्धतीने आपण काम केलं शिवसेनेमध्ये? सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेना जॉईन केली. त्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार होते आणि त्यानंतर 1990 मध्ये दर्यापूर विधानसभेत शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी देण्यात आला आणि आम्हाला एक प्रेरणा भेटली. त्या प्रेरणेत आम्हाला त्याचं एक जबाबदार व्यक्तिमत्व या ठिकाणी भेटलं आणि 90 पासून सतत 3 वेळ शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. आणि नेमकं काय झालं की पोटनिवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत मला पूर्ण मतदारसंघात फिरायचा मौका मिळाला आणि तो मला चांगला मंच त्या ठिकाणी उपलब्ध झाला. परिस्थिती अशी निर्माण झाली की अल्पशा मतानं तो आमचा जो उमेदवार होता शिवसेनेचा, अल्पशा मतानं त्यांचा पराजय झाला आणि नेमकं सैनिकांनी त्यावेळेस पूर्ण मतदारसंघात काम केलं आणि लहान गावात अशी परिस्थिती निर्माण होते की त्या ठिकाणी विरोधकही असतातच आणि सैनिकांनी जोमाने काम केलं आणि निवडणूक आम्ही ते पराजित झालो. पराजित झाल्यानंतर त्या सैनिकाचा वाली कोण, तर आम्ही ते पराजय झाल्यानंतर आम्ही मुंबईला गेलो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं मी दर्शन घेतलं आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते ऊर्जा कायम ठेवत आतापर्यंत मग आम्ही त्या पोटनिवडणुकीनंतर मतदारसंघात त्यांचा वाली कोण, तर त्यांचं मतदाराचं ज्यांनी आपल्याला भरगच्च मते दिले त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना आधार दिला. आणि 9 मध्ये शिवसेनेला अनुसूचित जातीचा हा मतदारसंघ झाला आणि शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला. 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळं मी अनुसूचित जातीत हिंदू खाटी समाजाचा असल्यामुळं 2009 मध्ये सुद्धा पक्षाला उमेदवारीची मागणी केली. दुसरी गोष्ट अशी झाली की 2009च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आले. त्यांचा जो भार वचक जास्त आला आणि त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे मी 2014 मध्ये सुद्धा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मला मातोश्रीवर बोलावणी केली आणि मी त्या ठिकाणी मुलाखत दिली. त्यांनी सुद्धा त्यावेळेस अशी घोषणा केली की तुमच्या दोघांपैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळेल, आपल्याला महायुतीचं सरकार या ठिकाणी आणायचं आहे. आणि योगायोगाने काय झालं, त्या 2-3 दिवसात युती तुटली आणि जे रोलिंग आमदार होते त्यांना अभिजित अडसूळला उमेदवारी मिळाली. त्याचा पराजय झाला आणि पुन्हा 19 मध्ये उमेदवारीसाठी मी मातोश्रीवर उद्धव साहेबांची भेट गेली. त्यांनी आमच्या त्यावेळेस 10 लोकांच्या मुलाखती, त्यांनी जाहीर मुलाखती काढलेल्या होत्या. 10 लोकांच्या मुलाखती झाल्या आणि ज्या मुलाखती झाल्यानंतर जेव्हा केव्हा बोलावणार मला एकट्यालाच त्या ठिकाणी बोलावलं होतं.
पुन्हा परिस्थिती अशी झाली की महायुतीमध्ये ते भाजपच्या वाट्याला मतदारसंघ गेला, त्यामुळे मला थांबावं लागलं. 1995 पासून या ठिकाणी सतत 5 वेळ अल्पसा एक 12-15 महिन्याचा कालावधी सोडला तर 5 वेळ खासदार हे शिवसेनेचे राहिलेले आहे. 1995 मध्ये अनंतराव गुळे साहेबांनी या मतदारसंघाचं जिल्हाचं नेतृत्व केलं. ते सतत 3दा खासदार झाले, मधला 12-13 महिन्याचा कालावधी सोडला. त्यानंतर पुन्हा खासदार शिवसेनेचे झाले. म्हणजे हा मतदारसंघ आम्ही 5 वेळ विजयी झालो आणि शेवटच्या 19 मध्येच आम्ही तो पराजित झालो. त्याच्यामुळं निश्चितच हा मतदारसंघ आमचा आहे. आता कसं आहे, पक्ष पातळीवर आमचे नवे मित्र तयार झाले. आम्ही महायुतीत होतो, आता महाआघाडी झाली, तर पक्षप्रमुखांना प्रसंगी निर्णय घ्यावा लागतात. त्याप्रमाणे घेतलेल्या निर्णयात त्यांनी नक्कीच निगोशिएशन करून दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेलाच असेल अशी मला तरी शाश्वती आहे 100%. दुसरीकडे आपण पाहत असाल की सध्याच आता विधानसभा निवडणूक सुरू होणार आहे आणि या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दर्यापूर या ठिकाणी आता विविध नवीन चेहरे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण पाहत असाल दर्यापूर शहरामध्ये आता शुभेच्छा बॅनर लावलेले आहेत. तर या ठिकाणी जे शुभेच्छा बॅनर आता आपल्याला दिसत आहेत, तुम्ही सुद्धा पाहत असाल आणि ते सुद्धा लोक आता या ठिकाणी दावेदारी ठोकत आहेत. त्याच्या आधी तुम्ही बॅनर पाहिले का? याच्या आधी नाही पाहिले, पण आता निवडणुकीच्या तोंडावर काय निवडणूक हे ज्यावेळेस हे वारं चाललं त्यावेळेस हे येतच असते, त्यात काही नवीन नाही आहे. आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला ह्या अनेक बाबतीत यात माहिती आहे, मूळ काय असतं आणि बाकी काय असते तुम्हाला माहिती आहे. समजा जर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर काँग्रेसला सुटल्यानंतर जे शिवसेनेची या ठिकाणी ताकद आहे दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात, या ताकदीवर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार? नाही, हा निश्चितच मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल. उद्या आमचे पक्ष संपर्क प्रमुख, पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख या ठिकाणी येणार आहेत. आम्ही त्यांना साकडं घालणार आहोत की हा मतदारसंघ शिवसेनेलाच लागेल आणि त्यांच्याकडून वेळ घेऊन आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा आम्ही हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा हा मतदारसंघ शिवसेनेलाच लागेल अशी आम्ही साकडं घालणार आहोत आणि कळकळीची विनंती करणार. साकडं घातल्यानंतर हे समजा हा मतदारसंघ न सुटल्यास तुम्ही अपक्ष लढणार का? नाही, असा काही प्लॅन नाही आहे. आता जिल्हा तालुका सगळ्या नेत्याच्या सहमतीनं आपण काय करायचं आहे ते सगळे मिळून. जर तुम्ही हा मतदारसंघात निवडणूक लढल्यास तुमचे काय मुद्दे राहतील, जनतेला काय आव्हान राहील? या मतदारसंघात गेले 15 वर्ष मी दौरा करत आहे आणि मी तळागाळाकडे शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं सामान्य लोकांच्या काय समस्या आहे ह्या मी जाणून, मी काही VIP उमेदवार नाही, मी स्वतः शेतकरी आहे आणि मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक गावात माझा परिचय, कोणत्या गावाच्या काय समस्या आहेत याचे मला जाण आहे. त्याच्यामुळं मला जास्त आमिष देणं काही आवडणार नाही. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.